श्रीमद्भगवद्गीता अथ पुरुषोत्तमयोगो नाम पंचदशोऽध्यायः। अध्याय 15 पुरुषोत्तमयोग। श्रीभगवानुवाच ऊर्ध्वमूलमधः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययं छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। श्री भगवान म्हणाले, असा एक शाश्वत वटवृक्ष आहे ज्याचे मूळ वर आहे आणि शाखा फांद्या खाली आहेत आणि पाने वैदिक मंत्र आहेत। जो या वृक्षाला जाणतो तो वेदांना जाणतो। या ठिकाणी भौतिक जगताच्या बंधनाची तुलना ही वटवृक्षाशी करण्यात आली आहे। या वृक्षाचे मूळ हे ब्रह्मलोक आहे आणि त्याच्या शाखा आपल्या ब्रह्मांडातील सर्व ग्रहमालिका आहेत। वृक्षाची फळे म्हणजे जीवाची धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही कर्मफले होत। या जगामध्ये जरी फांद्या खाली आणि मुळे वर असलेला वृक्ष आढळत नसला तरी एका जलाशयामध्ये तीरावरील वृक्षाचे पाण्यातील प्रतिबिंब असेच उलटे असते। म्हणजेच हा संसाररूपी वृक्ष म्हणजे वैकुंठ जगताच्या वास्तविक वृक्षाचे केवळ एक प्रतिबिंब आहे। कोणतेही प्रतिबिंब हे असत्य असते, कारण ते कधी दिसते तर कधी दिसत नाही। परंतु ज्या मूळ स्थानापासून प्रतिबिंब निर्माण झाले आहे ते स्थान शाश्वत आहे, अर्थात वैकुंठ जगत शाश्वत आहे। हा प्रतिबिंबित नश्वर वृक्ष छेदून आध्यात्मिक जगताच्या वास्तविक आणि नित्य वृक्षाची प्राप्ती करणे हेच वेदांचे प्रयोजन आहे आणि हेच मनुष्य जीवनाचे खरे लक्ष्य आहे। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुण प्रवृद्धा विषय प्रवालाः अधश्च मूलान्यनुसंततानि कर्मानुबंधीनि मनुष्यलोके। या वृक्षाच्या त्रिगुणांनी पोषण केलेल्या शाखा खाली आणि वर पसरलेल्या आहेत। याच्या डहाळ्या म्हणजे इंद्रिय विषय आहेत। या वृक्षाची मुळे खालीही पसरलेली आहेत आणि ती मानव समाजाच्या सकाम कर्माशी बांधली गेली आहेत। वटवृक्षाचे आणखी विस्तृत वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे। वृक्षाच्या शाखा सर्व दिशेने पसरलेल्या आहेत। खालच्या बाजूला मनुष्य, घोडे, गायी, कुत्री, मांजरी, पक्षी, कीटक इत्यादी जीवांच्या विविध योनी आहेत आणि वरच्या बाजूला देवता, गंधर्व इत्यादी उच्च जीवयोनी आहेत। ज्याप्रमाणे झाडाची वाढ पाण्यामुळे होते, या वृक्षाची वाढ 3 गुणांद्वारे होते, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण। विशिष्ट प्राकृतिक गुण जेथे अधिक प्रमाणात आहेत तेथे त्या प्रमाणात विविध जीवयोनी अस्तित्वात येतात। झाडाच्या डहाळ्यांना इंद्रिय विषय मानण्यात आले आहे। 3 प्राकृतिक गुणांच्या विकासाद्वारे आपण विविध इंद्रिय विकसित करतो आणि इंद्रियांद्वारे विविध प्रकारच्या इंद्रिय विषयांचा उपभोग घेतो। खालच्या बाजूला सुद्धा या वृक्षाची काही मुळे आहेत ज्यांना आसक्ती व द्वेष म्हटले जाते। ह्या मुळांपासून पुण्य आणि पाप प्रवृत्ती जन्म घेतात। उच्चतर लोकांमध्ये विविध पुण्य फलांचा उपभोग घेतल्यानंतर मनुष्य पुन्हा खाली पृथ्वी लोकावर येतो आणि पुन्हा स्वर्ग प्राप्तीसाठी सकाम कर्मे करतो आणि पाप केल्यास खालच्या लोकांमध्ये अधःपतन करवून घेतो। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिर्न च संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असंगशस्त्रेण दृढेन छित्त्वा ततः पदं तत्परिमार्गितव्यं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसुता पुराणी। या वृक्षाचे वास्तविक रूप या जगतात अनुभवता येत नाही। याचा आदी, अंत, आधार कोणीही जाणू शकत नाही। परंतु मनुष्याने खोलवर मुळे गेलेल्या या वृक्षाला निश्चयाने अनासक्ती रूपी शस्त्राद्वारे छेदून टाकले पाहिजे। त्यानंतर मनुष्याने असे स्थान शोधावे की ज्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा परतावे लागत नाही। ज्या परमपुरुषाकडून अनादी काळापासून सर्व गोष्टींचा प्रारंभ आणि विस्तार झाला आहे त्या परमपुरुषाला त्या ठिकाणी शरण गेले पाहिजे। या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की प्राकृत जगतात या वटवृक्षाचे वास्तविक रूप जाणणे शक्य नाही। वृक्षाची मुळे वर असल्याने वास्तविक वृक्षाचा विस्तार दुसऱ्या टोकाला आहे। वृक्षाच्या भौतिक विस्तारामध्ये बद्ध झाल्याने मनुष्य वृक्षाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे हे जाणू शकत नाही
किंवा त्या वृक्षाचा आदी कुठे आहे हे देखील जाणू शकत नाही। या संदर्भातील असंग शब्द अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण इंद्रिय भोग करण्याची आणि भौतिक प्रकृतीवर स्वामित्व गाजविण्याची आसक्ती फार प्रबळ असते। भगवज्ञानी व्यक्तींच्या सत्संगाद्वारे मनुष्याने या वृक्षाचे आदी पुरुषोत्तम भगवान यांचा शोध घेतला पाहिजे। हे जाणल्यावर तो वास्तवतेच्या या मिथ्या प्रतिबिंबापासून हळूहळू अनासक्त होतो आणि ज्ञानाद्वारे भौतिक वृक्षाशी असणारा संबंध छेदून वास्तविक आध्यात्मिक वृक्षामध्ये वैकुंठामध्ये स्थित होऊ शकतो। म्हणून या भौतिक जीवनरूपी दृढ वटवृक्षाच्या बंधनातून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने श्रीकृष्णांना शरण गेले पाहिजे। त्यांना शरण गेल्यावर आपोआपच तो सांसारिक विस्तारापासून विरक्त होतो। हेच श्रवण कीर्तनादी नवविधा भक्तीचे फळ आहे। निर्माण मोहाजित संग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामा द्वंद्वैर्विमुक्ता सुख दुःख संज्ञैर गच्छन्त्यमूढा पदमव्ययं। जे खोटी प्रतिष्ठा मोह आणि असत्संगापासून मुक्त आहेत, जे नित्यत्व जाणतात, भौतिक वासनेतून मुक्त झाले आहेत, तसेच सुखदुःखांच्या द्वंद्वापासून मुक्त झाले आहेत आणि मोहरहित होऊन परमपुरुषाला शरण कसे जावे हे जाणतात, त्यांना त्या शाश्वत धामाची प्राप्ती होते। शरण जाण्याच्या विधीचे सुंदर वर्णन या श्लोकामध्ये करण्यात आले आहे। यातील सर्वप्रथम पात्रता म्हणजे मनुष्याने अहंकाराने मोहित होऊ नये। स्वतःला भौतिक प्रकृतीचा स्वामी समजून मिथ्या अहंकाराने उन्मत्त झाल्यामुळे भगवंतांना शरण जाणे त्याच्यासाठी कठीण असते। वास्तविक ज्ञानाच्या अनुशीलनाने त्याने जाणले पाहिजे की प्रकृतीचे स्वामी आपण नसून भगवंत हेच प्रकृतीचे स्वामी आहेत। अहंकारापासून उत्पन्न होणाऱ्या मोहातून मुक्त झाल्यावरच तो भगवंतांना शरण जाण्यास प्रारंभ करतो। जगामध्ये ज्याला मानसन्मानाची अपेक्षा आहे तो भगवंतांना शरण जाणे शक्य नाही। मोहामुळे अहंकार निर्माण होतो, कारण मनुष्य येथे जरी येतो, काही काळासाठी राहतो आणि नंतर निघून जातो, तरी मूर्खपणामुळे त्याला वाटते की आपणच या जगताचे मालक आणि नियंत्रक आहोत। अशा रीतीने तो परिस्थिती अधिकच जटिल बनवितो आणि सदैव भ्रमात जगतो। संपूर्ण जग याच समजुतीने चालले आहे। जेव्हा मनुष्याला यथार्थ वस्तुस्थितीचे ज्ञान होते, तेव्हा तो सुख दुःख इत्यादी सर्व द्वंद्वांतून मुक्त होतो, तो पूर्णपणे ज्ञानमय होतो आणि नंतर भगवंतांना शरण जाण्यास समर्थ होतो। न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम। त्या माझ्या परमधामाला वैकुंठाला सूर्य, चंद्र तसेच अग्नी किंवा वीज प्रकाशित करीत नाहीत। जे त्या धामाला पोहोचतात ते पुन्हा या भौतिक जगतात परत येत नाहीत। वैकुंठ लोकांमध्ये सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, अग्नी किंवा वीज यांची मुळीच आवश्यकता नाही, कारण तेथील सर्व ग्रह लोक स्वयंप्रकाशित आहेत। या साऱ्या विश्वामध्ये केवळ एक सूर्य स्वयंप्रकाशित आहे, परंतु आध्यात्मिक विश्वातील सर्वच ग्रह लोक स्वयंप्रकाशित आहेत। त्या सर्व ग्रहांच्या दैदिप्यमान प्रकाशालाच ब्रह्मज्योती म्हणतात। वस्तुतः हे दैदिप्यमान तेज कृष्णलोक गोलोक वृंदावनातून प्रसारित होते। या प्रकाशमय विश्वाचा अधिकांश भाग वैकुंठ लोक नामक असंख्य आध्यात्मिक ग्रहलोकांनी व्यापलेला आहे आणि या ग्रहलोकांमध्ये गोलोक वृंदावन प्रमुख आहे। वैकुंठ जगताबद्दलच्या माहितीमुळे मनुष्याने मुग्ध झाले पाहिजे। त्याने या विकृत आणि मिथ्या प्रतिबिंबातून सुटका करवून ते शाश्वत आध्यात्मिक जगत प्राप्त करण्याची दृढ इच्छा केली पाहिजे। ज्याची या भौतिक जगतावर अत्यधिक आसक्ती आहे, त्याला ही आसक्ती तोडणे अत्यंत कठीण आहे, परंतु जर त्याने कृष्ण भक्तीचा स्वीकार केला तर तो हळूहळू निरासक्त होत जाईल। यासाठी कृष्ण भक्तांशी सत्संग करणे आवश्यक आहे। 12व्या अध्यायात वर्णिल्याप्रमाणे भक्तियोग हाच दुःखमय अस्तित्वातून मुक्त होण्याचा सर्वोत्कृष्ट मार्ग आहे। या सर्व गोष्टींचा मनुष्याने गांभीर्याने विचार केला पाहिजे। ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः मनः षष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति। बद्ध जगातील जीव हे माझे सनातन नित्य अंश आहेत। बद्ध जीवनामुळे ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत। या श्लोकात जीवाचे स्वरूप स्पष्टपणे सांगण्यात आले आहे। जीव हे भगवंतांचे सनातन अंश आहेत।
असे नाही की बद्धावस्थेमध्ये जीव व्यक्तित्व धारण करतो आणि मुक्त झाल्यावर तो भगवंतांशी एकरूप होतो. जीव हे सनातन नित्य काळासाठी अंशच आहेत. सनातन वैदिक प्रमाणानुसार भगवंत स्वतःचा विस्तार असंख्य रूपांमध्ये करतात आणि यापैकी प्रमुख विस्तारित रूपांना विष्णू तत्व म्हटले जाते, तर दुय्यम किंवा गौण विस्तारांना जीवतत्व म्हटले जाते. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर विष्णू तत्व म्हणजे त्यांचे स्वांश, तर जीव म्हणजे विभिन्न अंश आहेत. या श्लोकातील कर्षती संघर्ष करणे हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. बद्ध जीव हा मिथ्या अहंकाराने बांधला गेला आहे आणि त्याचे मन त्याला संसारात संघर्ष करण्यास भाग पाडण्याचे प्रमुख कारण आहे. बद्ध जीवावर मन व इंद्रियांसहित भौतिक शरीराचे आच्छादन आहे आणि जीव मुक्त झाल्यावर हे भौतिक आच्छादन नष्ट होते. जेव्हा जीव या प्राकृत देहाचा त्याग करून वैकुंठ लोकात प्रवेश करतो तेव्हा त्याला त्याचे आध्यात्मिक शरीर प्राप्त होते. आपल्या आध्यात्मिक शरीराद्वारे तो भगवंतांना समोरासमोर पाहू शकतो. तो भगवंतांशी प्रत्यक्षपणे बोलू शकतो, ऐकू शकतो आणि त्यांना तत्वतः जाणू शकतो. शरीरं यद् अवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात्. ज्याप्रमाणे वायू आपल्याबरोबर गंध घेऊन जातो, त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव आपल्याबरोबर जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे. त्याला वाटल्यास तो आपला देह बदलून उच्चतर योनी अथवा कनिष्ठ योनीही प्राप्त करू शकतो. त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे असतेच. कोणत्या प्रकारचे देहांतर करावे हे त्याच्यावर अवलंबून असते. मृत्यूसमयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो. जर त्याची कुत्र्या मांजऱ्याप्रमाणे भावना असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते आणि जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रित केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते. पण जर तो कृष्ण भावना भावित असेल तर त्याला आध्यात्मिक जगतातील कृष्ण लोकाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो श्रीकृष्णांच्या सान्निध्यात वास करतो. शरीराच्या विनाशानंतर सर्व काही नष्ट होते हा दावा खोटा आहे. जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करीत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर व वर्तमान कर्मे ही त्याच्या पुढील शरीराची पार्श्वभूमी असते. मनुष्याला त्याच्या कर्मानुसार विविध प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते. हा देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असताना केलेला संघर्ष म्हणजेच कर्षती होय. श्रोत्रं चक्षुस्पर्शनं च रसनं घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायं विषयानुपसेवते. अशा प्रकारे जीव दुसरे स्थूल शरीर धारण करून मनाशी केंद्रित झालेली कान, डोळे, जीभ, नाक आणि स्पर्शज्ञान इत्यादी विशिष्ट प्रकारची इंद्रिये प्राप्त करतो. अशा रीतीने तो एका विशिष्ट प्रकारच्या इंद्रिय विषय समूहाचा उपभोग घेतो. चेतना ही मूलतः पाण्याप्रमाणे शुद्ध आहे, परंतु जर आपण पाण्यामध्ये विशिष्ट प्रकारचा रंग मिसळला तर पाण्यात बदल होतो. त्याचप्रमाणे भौतिक गुणांच्या संघानुसार चेतनेतही बदल होतो. मनुष्य जेव्हा कृष्ण भावनेमध्ये स्थित होतो तेव्हा त्याचे जीवन विशुद्ध बनते. तथापि जर त्याची चेतना भौतिक मनोवृत्तीने प्रदूषित झाली तर त्याला पुढील जन्मी त्या त्या मनोवृत्तीनुसार देह प्राप्त होतो. त्याला पुन्हा मनुष्याचेच शरीर मिळेल असे नाही. कुत्रा, मांजर, डुक्कर, देवता किंवा 84 लाख योनींपैकी इतर कोणतीही योनी प्राप्त होऊ शकते. उत्क्रामन्तं स्थितं वापि भुञ्जानं वा गुणान्वितं विमूढानानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः. जीव आपल्या देहाचा त्याग कसा करतो तसेच भौतिक गुणांच्या प्रभावामुळे तो कोणत्या प्रकारच्या देहाचा उपभोग घेतो हे मूर्ख लोक जाणू शकत नाहीत. परंतु ज्याला ज्ञानचक्षु आहेत तो हे सर्व पाहू शकतो. ज्ञानचक्षुषः हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. जीव आपल्या वर्तमान देहाचा त्याग कसा करतो, पुढील जन्मी त्याला कोणता देह प्राप्त होणार आहे किंवा तो विशिष्ट प्रकारच्या देहातच का वास करीत आहे हे सर्व काही ज्ञाना वाचून मनुष्य जाणू शकत नाही. ज्यांना काम आणि वासनांनी सदैव मूर्ख बनविलेले आहे
ते आपले देहांतर आणि आपले विशिष्ट प्रकारच्या देहातील वास्तव्य जाणण्यास असमर्थ असतात. त्यांना या गोष्टींचे मुळीच आकलन होत नाही. पण ज्यांनी आध्यात्मिक ज्ञानाचा विकास केला आहे ते पाहू शकतात की आत्मा हा देहापासून भिन्न आहे आणि देहांतर करीत विविध प्रकारे उपभोग घेत आहे. बद्ध जीव या संसारामध्ये कसे दुःख भोगीत आहेत ते असा ज्ञानी मनुष्य जाणू शकतो. म्हणून ज्यांनी कृष्ण भावनेमध्ये अत्यंत उन्नती केली आहे ते या ज्ञानाचा सामान्य लोकांमध्ये प्रचार करण्यासाठी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करतात. कारण सामान्य लोकांचे जीवन हे अतिशय कष्टप्रद असते. त्यांनी या बद्धावस्थेतून मुक्त होऊन कृष्ण भावना भावित झाले पाहिजे आणि आध्यात्मिक जगताची प्राप्ती केली पाहिजे. यतंतो योगिनश्चैनं पश्चन्त्यात्मन्यवस्थितं यतंतोप्यकृतात्मानो नैनं पश्चन्त्यचेतसः. प्रयत्न करणारे आत्मसाक्षात्कारी योगीजन हे सर्व स्पष्टपणे पाहू शकतात. परंतु ज्यांचे मन अविकसित आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला नाही ते प्रयत्न करूनही काय घडत आहे हे जाणू शकत नाहीत. या संदर्भात योगिनः हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सद्यस्थितीत अनेक तथाकथित योगी आणि योग्यांच्या संस्था आहेत, परंतु आत्मसाक्षात्काराच्या बाबतीत ते वस्तुतः अंधच आहेत. त्यांना केवळ कसल्या तरी शारीरिक कसरतीचा छंद आहे. जर शरीर सुदृढ आणि निरोगी बनले तर त्यातच ते समाधानी असतात. या व्यतिरिक्त त्यांना इतर ज्ञान नसते. अशा तथाकथित योगीजनांना यतंतोप्यकृतात्मानः असे संबोधले जाते. ते जरी तथाकथित योग पद्धतीचा अभ्यास करीत असले तरी आत्मसाक्षात्कारी नाहीत. जे वास्तविकपणे योग पद्धतीचा अभ्यास करीत आहेत ते आत्म्याचे देहांतर पूर्णपणे जाणतात. यदादित्यगतं तेजो जगद्भासयतेऽखिलं यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम्. अखिल जगताचा अंधकार नाहीसे करणारे सूर्याचे तेज माझ्यापासून उत्सर्जित होते आणि चंद्राचे व अग्नीचेही तेज माझ्यापासूनच उत्सर्जित होते. सर्व गोष्टी कशा घडत आहेत ते निर्बुद्ध लोक जाणू शकत नाहीत. परंतु भगवंत या ठिकाणी जे वर्णन करीत आहेत ते जाणून मनुष्य ज्ञानप्राप्ती करण्यास प्रारंभ करू शकतो. प्रत्येक जण सूर्य, चंद्र आणि विद्युत शक्ती पाहतो. मनुष्याने हे केवळ जाणले पाहिजे की सूर्य, चंद्र, अग्नी किंवा विद्युत शक्तीचे तेज हे भगवंतांपासूनच येत आहे. अशा प्रारंभिक कृष्ण भावनामय जीवनामध्येच प्राकृत जगतातील बद्ध जीवाची प्रगती दडलेली असते. जीव हे भगवंतांचे अंश आहेत आणि या ठिकाणी भगवंत जीव स्वगृही भगवद्धामात परत कसे येऊ शकतात याची सूचना देत आहेत. सूर्यप्रकाश भगवंतांच्या आध्यात्मिक विश्वातील आध्यात्मिक तेजापासूनच येतो. सूर्योदयाबरोबरच मनुष्यांच्या क्रियाकर्मांना चालना मिळते. ते अन्न शिजविणे, कारखाने चालविणे इत्यादी गोष्टींसाठी अग्नी पेटवितात. अग्नीच्या सहाय्याने अनेक गोष्टी घडतात. सूर्योदय, अग्नी आणि चंद्रप्रकाश यांच्याशिवाय कोणताही प्राणी मात्र जगू शकत नाही. जर मनुष्याने जाणले की सूर्य, चंद्र आणि अग्नी यांचा प्रकाश आणि तेज भगवान श्रीकृष्णांपासूनच उत्सर्जित होत आहे तर लोक सहजपणे जाणू शकतात की भगवान श्रीकृष्णांच्या कृपेमुळेच केवळ आपण जिवंत आहोत. गामाविश्यच भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः. मी प्रत्येक ग्रहलोकात प्रवेश करतो आणि माझ्या शक्तीद्वारे ते आपल्या कक्षेत स्थित राहतात. मीच चंद्र होऊन सर्व वनस्पतींना जीवनरसांचा पुरवठा करतो. भगवंतांच्या शक्तीमुळेच सर्व ग्रह अंतरिक्षात तरंगत आहेत. भगवंत प्रत्येक अणु, ग्रह आणि जीवामध्ये प्रवेश करतात. त्यांच्या प्रवेश करण्यानेच सर्व काही योग्य रीतीने व्यक्त होते. आकाशामध्ये तरंगणाऱ्या या ग्रहांना भगवंतांच्या विराट रूपाने आपल्या मुठीत धरले आहे. त्यांच्या शक्तीमुळेच सर्व चराचर वस्तू आपापल्या स्थानी स्थित आहेत. वेदमंत्रांमध्ये म्हटले आहे की भगवंतांमुळेच सूर्य प्रकाशतो आणि ग्रह स्थिर गतीने भ्रमण करतात. भगवंतांविना हवेत फेकलेल्या धुळीप्रमाणेच सर्व ग्रह इतस्ततः विखुरले असते, नष्ट झाले असते. त्याचप्रमाणे भगवंतांमुळे चंद्र सर्व वनस्पतींचे पोषण करतो. चंद्राच्या प्रभावामुळे वनस्पती रसभरीत होतात. चंद्रप्रकाशाविना वनस्पतींची वाढही होत नाही किंवा वनस्पती रसाळही होत नाही. भगवंतांनी केलेल्या पुरवठ्यामुळेच मानव समाज कार्यशील आहे, सुखा समाधानाने राहत आहे आणि भोजनाचा स्वाद घेत आहे.
अन्यथा मानव समाज जिवंतच राहू शकला नसता. रसात्मक हा शब्द महत्वपूर्ण आहे. चंद्राच्या माध्यमातून भगवंतांच्या प्रभावामुळे सर्व खाद्यपदार्थ चविष्ट बनतात. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. सर्व प्राणीमात्रांच्या देहामधील जठराग्नी मी आहे आणि 4 प्रकारच्या अन्नाचे पचन करण्याकरिता मी प्राण व अपान वायूशी संयोग साधतो. आयुर्वेदानुसार जठरामध्ये अग्नी असतो आणि तो जठरातील सर्व अन्नाचे पचन करतो. जेव्हा जठराग्नी प्रदीप्त नसतो तेव्हा मनुष्याला भूक लागत नाही आणि जेव्हा तो प्रदीप्त असतो तेव्हा भूक लागते. जठराग्नी व्यवस्थितपणे कार्य करीत नाही तेव्हा उपचाराची आवश्यकता असते. हा अग्नी भगवंतांचेच रूप आहे. वेदांमध्येही बृहदारण्यक उपनिषद 5.9.1 म्हटले आहे की भगवंत अग्निरूपामध्ये जठरात उपस्थित आहेत आणि सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करीत आहेत. अयम अग्निर्वैश्वानरो यो यमन्तः पुरुषे येनेदम अन्नम पच्यते. म्हणून सर्व प्रकारच्या अन्नाचे पचन करण्यास भगवंतच सहाय्य करीत असल्यामुळे खाण्याच्या बाबतीत जीवाला स्वातंत्र्य नाही. जोपर्यंत जीवाला अन्न पचन करण्यास भगवंत सहाय्य करीत नाहीत तोपर्यंत तो अन्न खाऊच शकत नाही. याप्रमाणे भगवंतच अन्नपदार्थ निर्माण करतात आणि अन्नाचे पचनही करतात आणि भगवंतांच्या कृपेमुळेच आपण जीवनाचा उपभोग घेतो. चव्य, चोष्य, लेह्य आणि पेय असे 4 प्रकारचे अन्न असते आणि या सर्वांना पचविणारी पचन शक्ती ही भगवंतच आहेत. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तः स्मृतिर्ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहं. मी प्रत्येकाच्या हृदयात स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. सर्व वेदांद्वारे जाणण्यायोग्य मीच आहे. निस्संदेह मी वेदांताचा संकलक आहे आणि वेदांचा ज्ञाताही मीच आहे. भगवंत प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा रूपाने स्थित आहेत. जीव आपल्या पूर्वजन्मातील सर्व काही विसरतो, परंतु त्याच्या सर्व कर्माचे साक्षी असणाऱ्या भगवंतांच्या आदेशानुसारच त्याला कर्म करावे लागते. म्हणून तो पूर्वकर्मानुसार पुन्हा आपल्या कर्माचा प्रारंभ करतो. आवश्यक ते ज्ञान त्याला पुरविले जाते, स्मृती प्रदान केली जाते आणि तो पूर्वजन्माबद्दल सर्व काही विसरतोही. अशा रीतीने भगवंत केवळ सर्वव्यापीच आहेत असे नव्हे तर अंतर्यामी परमात्माही आहेत. वेद हे भगवान श्रीकृष्णांबद्दल ज्ञान प्रदान करतात आणि श्रीकृष्ण व्यासदेव या आपल्या अवताराद्वारे वेदांचे संकलन करतात. जीव जेव्हा वर्तमान देहाचा त्याग करतो तेव्हा त्याला सर्व गोष्टींचे विस्मरण होते, परंतु भगवंतांच्या प्रेरणेमुळे तो पुन्हा आपली कर्मे सुरू करतो. त्याला जरी पूर्वकर्मांचे विस्मरण झाले तरी खंडित पूर्वकर्मांना पुन्हा प्रवृत्त करण्यासाठी भगवंत त्याला बुद्धी देतात. म्हणून अंतर्यामी भगवंतांच्या आदेशानुसार या जगतात जीव केवळ सुखदुःख भोगतो एवढेच नव्हे तर वेदांचे ज्ञान प्राप्त करण्याची सुसंधीही त्यांच्याकडूनच प्राप्त होते. जर वैदिक ज्ञान प्राप्त करण्यासाठी कोणी प्रामाणिक असेल तर श्रीकृष्ण त्याला आवश्यक ती बुद्धी प्रदान करतात. श्रीकृष्णांना जाणणे हाच वेदांचा अंतिम उद्देश आहे. द्वाविमौ पुरुषौ लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. च्युत क्षर आणि अच्युत अक्षर असे जीवांचे 2 वर्ग आहेत. भौतिक जगतात सर्व जीव च्युत असतात आणि आध्यात्मिक जगतातील प्रत्येक जीवाला अच्युत म्हटले जाते. भगवान श्रीकृष्णांच्या विधानानुसार जीवांचे 2 वर्ग आहेत. 5 इंद्रिये आणि मनाशी संघर्ष करणाऱ्या जीवांना भौतिक शरीरे असतात व ही शरीरे निरंतर बदलत असतात. जोपर्यंत जीव बद्धावस्थेमध्ये आहे तोपर्यंत पदार्थाशी संपर्क असल्यामुळे त्याचे शरीर बदलत असते. तथापि आध्यात्मिक जगतातील देह हा भौतिक तत्वांपासून बनलेला नसतो, म्हणून तो विकारी नसतो. भौतिक जगतात जीवामध्ये जन्म, वाढ, उपस्थिती, जनन, क्षय तथा विनाश हे 6 विकार होतात. हे विकार भौतिक शरीराचे आहेत, परंतु आध्यात्मिक जगतात जन्म, मृत्यू, जरा, व्याधी काहीच नसते. उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदाहृतः यो लोकत्रयमाविश्य बिभर्त्यव्यय ईश्वरः. या दोहों व्यतिरिक्त एक परमपुरुष परमात्मा आहेत.
जे स्वतः अव्ययी भगवंत आहेत आणि तेच त्रिलोकांमध्ये प्रवेश करून त्यांचे पालन पोषण करीत आहेत. यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रथितः पुरुषोत्तमः. मी च्युत आणि अच्युत यांच्याही अतीत, दिव्य आणि सर्वश्रेष्ठ असल्यामुळे जगतामध्ये तसेच वेदांमध्ये पुरुषोत्तम म्हणून प्रसिद्ध आहे. जीव आणि भगवंत यांना आपापले वैयक्तिक स्वरूप आहे. या दोहोंमधील फरक हा आहे की बद्धावस्थेतील असोत अथवा मुक्तावस्थेतील असोत, जीव भगवंतांच्या शक्तीपेक्षा वरचढ होऊ शकत नाहीत. भगवंत आणि जीव हे सर्व बाबतीत समस्तर किंवा समरूपच आहेत असा विचार करणे चुकीचे आहे. भगवंत आणि जीव यांच्यामध्ये सदैव श्रेष्ठता आणि कनिष्ठता असतेच. या संदर्भात उत्तम शब्द महत्वपूर्ण आहे. कोणीही भगवंतांपेक्षा श्रेष्ठ असू शकत नाही. यो मामेवमसम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद् भजति मां सर्वभावेन भारत. जो मला संशयरहित होऊन पुरुषोत्तम भगवान म्हणून जाणतो तो सर्वज्ञ होय. म्हणून हे भारता, तो माझ्या भक्तीमध्ये पूर्णपणे संलग्न होतो. या श्लोकामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की जो भगवान श्रीकृष्णांना पुरुषोत्तम म्हणून जाणतो तो वस्तुतः सर्वज्ञ आहे. ज्याचे ज्ञान अपूर्ण आहे तो परमसत्याविषयी केवळ तर्कच करीत राहतो. परंतु परिपूर्ण ज्ञानी आपला मौल्यवान वेळ व्यर्थ न दवडता प्रत्यक्ष भगवत भक्तीमध्ये संलग्न होतो. संपूर्ण भगवद्गीतेत याच तथ्यावर पदोपदी जोर देण्यात आला आहे. भजती हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. भजती हा शब्द अनेक ठिकाणी भगवत सेवेच्या संदर्भात योजलेला आहे. जर मनुष्य पूर्णपणे कृष्ण भावना भावित भगवत भक्तीमध्ये संलग्न झालेला असेल तर त्याने संपूर्ण वैदिक ज्ञान प्राप्त केल्याचे जाणले पाहिजे. इति गुह्यतमं शास्त्रम् इदमुक्तं मया नघ एतद्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत. हे निष्पाप अर्जुना, हा वैदिक शास्त्रांचा परमगुह्य गाभा आहे आणि तो आता मी तुला प्रकट केला आहे. जो कोणी हे जाणेल तो बुद्धिमान होईल आणि त्याच्या प्रयत्नांद्वारे सिद्ध होईल. शुद्ध आणि बुद्धिमान होण्यासाठी सर्वांनी कृष्ण भक्तीमध्ये संलग्न झाले पाहिजे. जोपर्यंत मनुष्य श्रीकृष्णांच्या या ज्ञानाप्रत उन्नत होऊन श्रवण कीर्तन आदी भक्तीमध्ये संलग्न होत नाही तोपर्यंत सामान्य मनुष्यांच्या गणनेमध्ये तो कितीही बुद्धिमान असला तरी तो खऱ्या अर्थाने बुद्धिमान असू शकत नाही. अर्जुनाला संबोधलेला अनघ हा शब्द महत्वपूर्ण आहे. अनघ अर्थात निष्पाप. सर्व पापातून मुक्त झाल्याविना श्रीकृष्णांचे ज्ञान होणे अत्यंत कठीण आहे. मनुष्याने सर्व पापातून सर्व विकारातून मुक्त झाले पाहिजे तरच तो श्रीकृष्णांना जाणू शकतो. परंतु भक्ती ही इतकी विशुद्ध आणि सामर्थ्यशाली आहे की भक्तीमध्ये संलग्न झालेला मनुष्य आपोआपच अनघावस्थेची प्राप्ती करतो. ओम तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे पुरुषोत्तमयोगो नाम 15. श्रीकृष्णार्पणमस्तु.